या घटना हल्ली देशात वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे त्याची घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे. ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. माझं मत असं आहे की आज संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखात पण दिलेलं आहे. एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना, योजना आणत असताना, या बहिणींच्या छोट्या छोट्या मुली सुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होत आहे आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही, देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मग फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा. आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं. निर्भयाचे सगळे आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं. आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्यांच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत. हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल. फक्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता आता हाथरस उन्नाव, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काय घडलं, आता बदलापूरमध्ये घडलं, अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुटका कामा नये. सगळेजण पक्षभेद जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला माझी बहीण आहे, माझी लाडकी बहीण. विधेयक आम्ही आणू इच्छित होतो, त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता. सर्वांना कल्पना आहे की त्यावेळेला अधिवेशन होते ते एक एक दोन दोन दिवसाची होत होती कारण त्याला कोरोना होतं. पण हे बिल आम्ही आणू शकलो नाही कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं. आज त्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाडलं आणि विधेयक लटकवून ठेवलेलं आहे. त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची शक्ती ही या गुन्हेगारांना दाखवली. सर हिंदी में एक छोटा सा सर एक हिंदी में दे दीजिए सर. मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा संबंधित होती. याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण होऊ नये त्याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असतात की भारतीय जनता पक्षाचा असतात तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण नाहीतर एक एक घटना घडतात. काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड रन झालं होतं. काय त्याचं नाव? मीर शहा. आता तो सुद्धा असाच होता ना, त्या महिलेला फरफटक त्यांनी लिहिलं. आता पुढे काय झालं का त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला. आता सुद्धा हे जे केवळ जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून देऊन त्यांना सोडून देणार असता. संपूर्ण जग आता बघतंय. मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई म्हणजे नुसतं अटक केली, गुन्हा दाखल झाला, वर्षानुवर्ष केस चालले, निकाल लागला, वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी होत नाही. या सगळ्या गोंधळावरती आता एक झडप बसली पाहिजे. तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणू शकतो.